मुंबई से इस वक्त की बड़ी राजनीतिक और प्रशासनिक खबर। शिवसेना शिंदे गुट के नेता और कैबिनेट मंत्री शंभूराज देसाई ने उद्धव ठाकरे और उनके गुट पर तीखा हमला बोला है। उद्धव ठाकरे की बैठकों पर तंज कसते हुए देसाई ने कहा कि उनके साथ अब सांसद बचे ही नहीं, सब एकनाथ शिंदे के साथ आ चुके हैं। वहीं डॉक्टरों के साथ हुई मारपीट के मामले पर भी मंत्री जी ने कड़ा रुख अपनाया है। राजनीतिक हमले के साथ साथ मंत्री शंभूराज देसाई ने मुंबई में सरकारी डॉक्टरों के साथ हुई मारपीट के मामले पर भी बड़ा बयान दिया है। उन्होंने साफ किया है कि सरकारी सेवा में तैनात डॉक्टरों के साथ मारपीट की घटना बेहद गलत और निंदनीय है। साहेब, कालपासून आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांच्या बैठका बोलवलेल्या आहेत। ज्या पद्धतीने 7 खासदार फुटले, त्याच्यानंतर कुठेतरी आमदार आणि नगरसेवक फुटण्याची भीती ही देखील पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर या बैठका सुरू आहेत का? नाही, खासदार तर राहिलेच नाहीत ना त्यांच्याबरोबर। आता माननीय खासदार महोदयांनी उभाटातल्या मान्य शिंदेसाहेबांचे नेतृत्व स्वीकारून ते आता मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत। राहिला प्रश्न आमदार महोदयांचा, त्यांनासुद्धा आता सारखं बोलवून म्हणजे त्यांच्यावर एक प्रकारे संशयानं बघितल्यासारखं उभाटाचे नेते करतायत। दर आठवड्याला आमदारांची बैठक। ह्याच बैठका 2022 पूर्वी जर घेतल्या असत्या तर ही अवस्था झाली असती का? म्हणजे त्याच्या अगोदर 2019ला तुम्ही आता बघा, एका बाजूला युवराज उभाटाचे आदित्य ठाकरे साहेब सारखं साहेबांना, आमच्या शिंदे साहेबांना मिंदे साहेब, मिंदे असं म्हणतात। मिंदे कोण झालं हो 2019ला? काँग्रेसचं मिंद कोण झालं? मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे तुम्ही मिंदे झाला आणि पक्षाची वाट लावली। तुमच्या चिंध्या कोणी केल्या? ज्यांना तुम्ही मिंदे म्हणताय त्या शिंदे साहेबांनी तुमच्या चिंध्या केल्या ना, तुम्हाला चिंदे करून टाकलं मान्य शिंदे साहेबांनी। त्यामुळं कसं आहे, त्यांना आता उशिरा ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला लागली। उशिरा सुचलेलं शानपण जसं म्हणतो का नाही आपण, त्यातला उभाटाची अवस्था झालेली आहे। पण आता सगळी पायाखालची जमीन त्यांच्या सरकलेली आहे। बेस जनाधार हा त्यांना राहिलेला नाही। मला सांगा, 2022ला आम्ही मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली भूमिका स्वीकारली, लगेच यांनी सुरू केलं, माझा पक्ष चोरला, माझे वडील चोरले, माझं हे चोरलं। 2024ला आम्ही जर चोरलेला पक्ष असता तर लोकांनी त्या पक्षावरती शिक्कामोर्तब करून आमचे 7 आमदार निवडून दिले असते का? जनाधार हा मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आहे। हे सत्य स्वीकारा म्हणावं, हे सत्य स्वीकारायला ते तयार नाहीत आणि अजूनसुद्धा जुन्याच भ्रमामध्ये उभाटाचे नेते आहेत। आणि मी सांगू का आपल्याला प्रामाणिकपणे, सकाळी 9चा त्यांचा भोंगा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत अशीच पडझड ही उभाटाची होत राहणार आहे। कितीही त्यांनी बैठका घेतल्या तरी त्या बैठकांचा शून्य परिणाम होईल। तुमच्या पक्षाचे नगरसेवक कल्याणमधील रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना गंभीर स्वरूपाची मारहाण केली आणि त्यांची पार्श्वभूमी पण अशाच पद्धतीनं गुन्हेगारी स्वरूपाची राहिलेली। कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि विशेषतः वैद्यकीय सेवेमध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीची धक्काबुक्की मारहाण करणं योग्य नाही। आमच्या नगरसेवकांना निश्चितपणाने या बाबतीतली उचित समज पक्षाच्या नेतृत्वाकडनं दिली जाईल। महायुतीकडून महिलांचा होणारा आधार, लाडक्या बहिणींकडे त्यांना मिळणारी मदत, अशा प्रकारे जी काय महिलांची लाडक्या बहिणींचं काय म्हटलं? लाडक्या बहिणींना ज्या प्रकारे लाडका भाऊ हा संपूर्ण महायुतीमध्ये आहे आणि अशा पद्धतीनं जी काय मारहाण झालेली आहे डॉक्टरांकडून महिला, त्यावरती कारवाई काय केली जाईल? मी सांगितलं ना की निश्चितपणे अशा पद्धतीचं कोणीही समर्थन या कृतीचं करणार नाही। कुठल्याही पक्षाचा कुणी नगरसेवक जरी असला तरी कडक शब्दात त्यांना या पद्धतीची समज आमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडनं दिली जाईल। ही पुरेशी असेल का? कारण अशा प्रकारचं नाही बघा, निश्चितपणे त्यांना कडक समज दिली जाईल आणि हे चुकीचं आहे, हे घडणं योग्य नाही। या बाबतीत त्यांना निश्चितपणे कडक शब्दात सांगितलं जाईल। सातारा फलटणमध्ये 4 जणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे। काय नेमकं? मी याच्या बाबतीत रात्री देखील सकाळी देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बरोबर बोललेलो आहे। SDPO म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी गेलेले आहेत। स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस प्रभारी अधिकारी त्या ठिकाणी आहेत। याची कारणमीमांसा आमचे अधिकारी फील्डवर जाऊन या ठिकाणी शोधतायत। थोड्याच वेळात त्या बाबतीतला वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक या ठिकाणी माझ्याकडे पाठवणार आहेत। महावितरणची काही त्याच्यामध्ये अहवाल कदाचित 1 तासाभरामध्ये पोलीस अधीक्षकांचा प्राथमिक अहवाल म्हणजे
दर्शनी फाइंडिंग्स काय आहेत, त्या कारणं काय आहेत, त्याचा अहवाल 1 तासाभरात माझ्याकडं पोलीस अधीक्षकांकडनं येईल. दुपारच्या वेळी सभागृहातून आल्यानंतर मी आपल्याशी त्यावर बोलतो. साहेब, ऑपरेशन टायगर नंतर तुतारी पण राबवण्यात येते का? कारण बरेचसे नेते भेटतात राष्ट्रवादीचे भाजपच्या बड्या नेत्यांना आणि त्यांना आपण मुख्यमंत्री करू अशी पण चर्चा होते. साहेब, ऑपरेशन कुठलंही सांगून केलं जात नाही. त्यामुळं ऑपरेशनमध्ये जे डॉक्टर असतात, सर्जरी करणारे, ऑपरेशन करणारे, त्यांनाच फक्त माहिती असतं की आपण ऑपरेशन करणार आहे ते. त्यामुळं असे ऑपरेशन सांगून होत नाहीत. आपण आता पाहिलं, याच्यापूर्वी ऑपरेशन झालेली कळाली नाही. अगदी परवा दिवशीसुद्धा महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा अशा पद्धतीचा एक प्रसंग घडला, त्याची कल्पना सकाळपर्यंत कुणाला नव्हती. त्यामुळे ही ऑपरेशनची प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे. नक्कीच डान्सबार विरोधी सुधारक कायदा जो आहे तो काल विधानसभेमध्ये मंजूर झाला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने किती महत्त्वाचा पाऊल? याच्यामध्ये बघा, आपण स्वर्गीय R.R. आबा गृहमंत्री असताना आम्हीसुद्धा त्यावेळी सभागृहामध्ये आमदार होतो. त्यावेळी आपण डान्सबार विरोधी कायदा कडक केला, कडक नियमावली केली. पण लाईव्ह परफॉर्मन्स ऑर्केस्ट्रा ह्याला जी परवानगी मिळायची, त्या एका पळवाट शोधून अशा पद्धतीनं काही डान्सबार चालले जायचे. पण आता लाईव्ह परफॉर्मन्स ऑर्केस्ट्राचे जे आहेत त्याचेसुद्धा नियम, त्या पळवाटसुद्धा हे अशा डान्सबारवाल्यांना सापडणार नाही, अशा पद्धतीची दुरुस्ती आपण कायद्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे पूर्णपणे राज्यामध्ये डान्सबार 100% बंदी या कायद्यामुळे आणली जाईल. ओके, थँक्यू.